लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत संपन्न झाली. बुलढाणा जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार बुलढाणा लोकसभेसाठी 6 मतदारसंघ मिळून दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 41.66% मतदान झाले आहे. तर यात सर्वाधिक मेहकर येथे 46.88% तर सर्वात कमी बुलढाणा 34.72% मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे: बुलढाणा 34.72%, चिखली 43.78%, जळगाव जामोद 39.46%, खामगाव 42.88%, मेहकर 46.88% आणि सिंदखेड राजा 42.15% मतदान झाले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उभे असलेले महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. त्यासोबत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सुद्धा जळगाव जामोद शहरातील आपल्या मतदान केंद्रावर जाऊन सहपरिवार मतदान केले. तर काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर यांनी सहपरिवार मतदान केले. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यामुळे मतदानाची वेळ समाप्त होईपर्यंत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे. MCA न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा.